मुंबईतील जुहूमध्ये असलेलं सुप्रसिद्ध हॉटेल गजाली हे आज बंद झालंय। त्यामुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी बेरोजगार झालेत। गजाली हॉटेलनं घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करून सुद्धा बँकेने हॉटेलचा लिलाव केला, असं गजाली हॉटेलचे मालक मधुकर शेट्टी यांनी सांगितलेलं आहे। मात्र बँकेने परस्पर लिलाव केला आणि आज अचानक हॉटेलला टाळं लागलं, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात गजाली हॉटेलचे मालक मधुकर शेट्टी आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार आशिष पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी पाहुयात। म्हणजे गजाली आणि आज ते हॉटेल बंद झालंय, नेमकं कारण काय आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत आहेत स्वतः गजालीचे मालक मधुकर शेट्टी। सर, खूप सारं स्वागत। आज एकंदर हॉटेलला टाळं लागलेलं आहे, तुमचे जे कर्मचारी सगळे अगदी बाहेर बसलेले आहेत। नेमकं कारण काय झालं? आज बँकेने इथं येऊन टाळं लावलेलं आहे, नेमका विषय काय, नेमकं कारण काय, काय सांगाल एकंदर? आम्ही बँकेकडनं लोन घेतलेलं होतं 2014ला। बरं, आम्ही रेग्युलर पैसे भरत होतो त्याच्यात, आजपर्यंत भरत होतो। आज सुद्धा पैसे म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी ऑप्शन करेपर्यंत पैसे भरले आहेत। पण कोविड आल्यामुळे ना आम्हाला बॅकलॉग झालं, त्याच्यामुळे आम्ही एमएसएमई असताना सुद्धा कोविड झाल्यानंतर आम्हाला काही बेनिफिट नाही मिळालं त्याचं। आज माणसं बाहेर आहेत। 6 महिन्यापासून कोर्टामध्ये किंवा बँकेकडे जाब मागतात या गोष्टीचे। तुम्ही माझे जे पैसे घेतले ते तुम्ही ऍडजस्ट कुठे केले? इंटरेस्टमध्ये केले, प्रिन्सिपलमध्ये केले। बँकेने याला कुठल्याही प्रकारचं प्रतिउत्तर दिलेलं नाही। प्रतिउत्तर दिलंय तर त्या उत्तराला सॅटिस्फॅक्शन सारखं उत्तर नाहीये किंवा डिबेट करण्यासारखा विषय नाही। परस्पर ही प्रॉपर्टी त्यांनी अराउंड 20% मध्ये विकून टाकली, ज्यात तिथे लोकल कामाला आहेत, त्यांचे बेरोजगार झाले, ज्या 100-150 लोक आहेत। ऍक्च्युअलमध्ये रनिंग बिझनेस आहे हा, बघाल तर रोजची लोक आहेत तिथे काम करणारी। तर त्याला न्याय मागण्यासाठी जेव्हा हे कोर्टात गेले किंवा आम्ही कोर्टात गेलो तर कोर्टाने पण जसा पाहिजे तसा न्याय नाही दिलाय। सगळ्यांना बाहेर काढून टाकले, कोर्टाने आणले, बाहेर काढून टाकले। चालू रेस्टॉरंट बंद केले, दुपारी चालू होतं, पेमेंट झालेलं आहे, आतमध्ये माल तसाच पडलेला आहे। माझं सगळं जेवढं माल भरलेलं तसंच आतमध्ये, आम्हाला बाहेर काढून टाकलं माणसाला आणि आम्हाला बाहेर काढून टाकलं आणि लॉक केलंय। ह्या गाईडलाईनला कुठेतरी काहीतरी ॲझम्पशन असलं पाहिजे असं मला वाटतं। आता पुढे आम्ही प्रयत्न करतोच आहे की याच्यात कसा न्याय भेटेल आणि आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे की ते आज नाही तर उद्या न्याय देतील। कारण का हा प्रश्न फक्त एका व्यापाऱ्याचा नाही, त्याच्या खाली 100-150 फॅमिलीज आहे। म्हणजे 100-150 फॅमिली म्हणजे मल्टिपल इंटू 4 त्यांची आज जवळजवळ त्यांचे सर्वच जण रस्त्यावर आल्यासारखा हा विषय आहे। तर मला न्यायदेवतेवरती विश्वास आहे, बघू न्यायदेवता आता कसा न्याय देईल आम्हाला। कॅमेरामॅन निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। अभी हम परेशान हैं उस चीज के लिए कि अचानक से चीजें हो जाती है तो आपको आपकी पैरों तले जमीन अगर निकल जाती है तो आप क्या होंगे? आप गिरेंगे ही। तो उसी तरह से हो गए। लेकिन अभी मेरे स्टाफ को उस हिसाब से करना होगा। लेकिन जो मेरा कहना है जो अन्याय हुई है, जो बैंक के द्वारा जो लोगों को लाकर प्रोटेक्ट करके पुलिस प्रोटेक्शन लाके जो की गई है, ये सरासर गलत था। जब कोविड के पीरियड था तो सारे लोग यहाँ पे रहते थे, दाल चावल खाते थे, सारी चीजें बना रहे थे। सारी चीजों को फिर से हम लोग ये किए, फिर खड़ा किए, इसको खड़ा करके फिर चालू किया हम लोगों ने। और इसी तरह से हम लोग वर्कआउट कर रहे थे और सारे लोग मेहनती है, सारे लोग मेहनत कर रहे थे। लेकिन अचानक से चीजें हो गई तो सरासर हमें गलत लग रहा है कि ये गलत हुई है हमारे साथ। और हम न्याय की आपसे प्रार्थना कर सकते हैं कि आप हमें न्याय दिया जाए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।